सोहळ्यासाठी ज्यांचं आगमन होत आहे, संगमनेर तालुक्याचे युवा कल्पक कार्यकुशल आमदार सन्माननीय अमोलदादा खताळ साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती नीलमताई खताळ पाटील उपस्थित होत आहेत. नीलमताईंचं आम्ही मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, संगमनेर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं नीलमताईंचं स्वागत आहे. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. अनेकदा ज्यांना या मैदानावरती आपण खेळताना बघितलेले आहे, युवा उद्योजक आणि जनाशेठ यांचे अत्यंत जवळचे स्नेही डॉक्टर हांडे सरांचे भाचे सन्माननीय सचिन शेठ जाधव उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सन्मान होतोय सचिन शेठ जाधव यांचा. मी जनाशेठ यांना विनंती करतो, आपण सचिन शेठ यांना सन्मानित करा. आपल्या तालुक्याचे कार्यकुशल कार्यतत्पर युवा दमदार आमदार अमोलदादा खताळ पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती नीलमताई अमोलदादा खताळ पाटील समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला होता, सुरुवात झाली आणि आज नीलमताईंच्या शुभ हस्ते स्पर्धेचा समारोप होतोय. ताईंचं आम्ही पुन्हा एकदा मंचावरती स्वागत करतो. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. क्वालिफायर 2 चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. उपस्थित सर्वच क्रीडा रसिक क्रीडा प्रेक्षकांचं कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव आयोजित स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके स्वागत. खर तर तेजस 11 बोटा आदरणीय जनाशेठ यांचे खंदे समर्थक, तर हे सर्व तेजस 11 बोटाचे आमचे सहकारी या ठिकाणी रक्तदानासाठी पोहोचलेले आहेत. तेजस 11 बोटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी तेजस 11 बोटाकडून प्रेरणा घ्या आणि रक्तदानासाठी अवश्य तिथे रक्तपेढीकडे जा. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. क्वालिफायर 2 चा सामना पहा. धावसंख्या 6. धावफलकावरती निश्चित रूपाने 2 बलाढ्य तुल्यबळ संघांमध्ये होणारा हा सामना. देवा उद्योग समूह कर्जुले हऱ्या पारनेर व दुसऱ्या बाजूला शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट बेल्ले. डाबाचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असणारा अनिकेत रोडे मारा करतो आहे. यावेळेस डक्कीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठली धावडाई धोकाडाई. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा धावफलकावरती आहेत. डक्कीचं क्वालिफायर 2 चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध हाणामारी फटकेबाजी आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी आदम्य फळी भव्य व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव आयोजित स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक क्वालिफायर 2 चा थरार प्रेक्षकांना मैदानामध्ये पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. मधुर धुळे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. डक्कीच्या मागच्या सामन्यामध्ये हलकीशी दुखापत झाली होती मधुर धुळेला आणि या सामन्यामध्ये सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. सलामीला आलेली जोडी सुनील खर्डे आकिब बेपारी. आगाज आपने देखा अंजाम अभी बाकी है. टेनिस क्रिकेटचा थरार मैदानात सुरू. मारा करतोय मयूर धुळे मधुर धुळे. यावेळेस मात्र क्रिकेट मधील डीएम क्रमांक 22 चा वापर करताना पंच अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. वेडात वीर मराठे दौडले 7 धावसंख्या 7. जाऊया पुढे एकदा मैदानात. यावेळेस आकाशाला गवसणी उंच फटका चेंडू षटकार 6 धावा कि थाम लिया है बैट हाथ में अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर गेंद बाउंड्री से बाहर होगा. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन. नक्कीच
प्रहार, हल्ले मैदानामध्ये पाहायला मिळतात. उपस्थित सर्वच क्रीडा रसिक क्रीडा प्रेक्षकांचं स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक अंतिम दिवसामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्वालिफायर 2 चा थरार मैदानात सुरू आहे. बॅट बॉलचं युद्ध, बॅट बॉलचं द्वंद्व मैदानामध्ये सुरू आहे. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. बघणं महत्वाचं आहे. क्वालिफायर 2 मध्ये कुठला संघ विजय प्राप्त करतोय. नक्कीच दोनही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असा हा सामना. डावाचं दुसरं षटक मधुर धुळेच्या रोपड प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवरती. स्ट्राईकला तो सुनील खर्डे, मारा करेल तो मधुर धुळे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू दरबाड एक चौटी धाव चिकी सिंगलच्या स्वरूपामध्ये लेग बाईकच्या स्वरूपात धन्यवाद. एक धाव पळून पूर्ण होते. स्पर्धेसाठी सातत्यानं देणगीचा मोठा ओघ सुरू आहे. कोठे खुर्द नगरीचे उपसरपंच सन्मान्य दगडूशेठ लक्ष्मणराव डोकरे यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आपल्या स्पर्धेसाठी प्राप्त होते. आम्ही मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. शतशः धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या 14. स्ट्राईकला आकिब बेपारी. यावेळेस पुढे सरसावत चेंडू वेगाने निघून जातो अलॉंग विथ द कार्पेट. चौकार 4 धावा. नक्कीच आता मात्र दोनही बाजूनं आक्रमण केलं जातंय. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवरती. 18 धाव्यांचं महत्व. धन्यवाद. आपल्या परिसरातील डाळिंब व्यापारी बोरबन घारगाव परिसर सन्मान्य प्रवीण शेठ गाडेकर उद्योजक यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. सन्मान्य संस्कारजी गाडेकर, स्वरूपदादा गाडेकर, यश दत्ता पाटील गाडेकर आणि सोहमजी गाडेकर या सर्व अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 18. एक जागरूक मतदाराचं वय वर्ष 18 पूर्ण असावं. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरती मारा, नेत्रदीपक मारा, सुरेख मारा करताना दिसतोय मधुर धुळे. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. वाघानं फक्त पंजा मारलाय, शिकार अभी बाकी है. जाऊया पुढे एकदा मैदानात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि बघायचं चेंडू वेगळा निघून जातोय प्रेक्षक गॅलरी. चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत झपाट्यानं वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. हिवरगाव पठार परिसरातील ज्येष्ठ खेळाडू सन्मान्य नितीन दादा डोळे झाके इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. क्रिकेट असो किंवा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजेल. नक्कीच माणसं जोडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटचा थरार रोमांच प्रेक्षकांना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच जनार्दन पाटील आहेर यांचं सुरेख असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं म्हणावं लागेल. पठार भाग आणि पंचकृषीतील सर्व खेळाडूंना, नवे तर महाराष्ट्रातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत रोडे. नक्कीच त्यानं अनिकेतनं पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती मारा केला होता. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. अनिकेतनं मारा करेल तो अनिकेत रोडे, सामना करेल तो सुनील खर्डे. यावेळेस फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए, ये तो सिर्फ एक पन्ना था, अभी तो जिंदगी की पूरी किताब बाकी है. पहिला धक्का बसतोय. सुनील खर्डे जलबाद स्वरूपात बाद होतोय. यानंतर समालोचन करतील ते आमचे मित्र कुणालजी साळवे साहेब. की अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविषयी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी,
मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळता डाव, या साऱ्यांना कळशील तर मिळेल तुझला डाव. चतुर आणि सावध जो तो येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला, थांबला तो संपला. खळखट्याक जाऊया कुणाल साळवे. गारगावकरांचं गोड आवाज. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आत. सामना सुरू आहे. देवा उद्योग समूह कर्जुले हरिया विरुद्ध शिवसागर लेजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट बेल्ले. मोठा फटका आलाय. बॉल सीमारेषेच्या जवळपास अडवला गेलाय. तदनंतर एक धावजी पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावरती. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. मी नेहमी म्हणत असतो, कितीही फिरा गाना गाना, कितीही फिरा गाना गाना, पठार भागात फक्त जाना जाना, पठार भागात फक्त जाना जाना. जनार्दन मदार पाटील आहेर यांच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय आपण पाहतोय. क्रिकेटवर प्रेम करणारा जनसमुदाय आपण पाहतोय. धन्यवाद. सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य शांताराम शेठ गाडेकर, त्याचबरोबर सावता महाराज पतसंस्थेचे संचालक सन्मान्य मधुशेठ गाडेकर हे अतिथी उपस्थित आहेत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. तर डोळासने गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य बाळासाहेबजी क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त होते. आपलं देखील मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्स. आकिबची खेळी संपुष्टात आली आहे. आकिबला माघारी परतावं लागलं गेलंय. दुसरा हादरणी चित्रपट संघाला बसला गेलाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. अनिकेत रोडे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. अद्यापर्यंत बनवल्या गेल्या 23 धावा. न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेतोय. स्वप्नील जगताप न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेतोय. बघूया कशा प्रकारचं कामकाज स्वप्नील जगताप आपल्या संघासाठी करणार आहे. अनिकेत रोडे तिसरं षटक निश्चित रूपाने हाताळतोय. याच आयकॉन म्हणून ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण अनुभवतोय. कैलासवासी म्हातारा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजी क्रिकेट क्लब गारगाव स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक 2026. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आलोट जनसमुदाय आपण या मैदानावरती पाहतोय. गेली 22 वर्ष ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय, पाहतोय. तितकाच मोठा जनसमुदाय आज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. मारुती देवस्थानचे विश्वस्त ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला सातत्याने उपलब्ध होतंय, ज्यांचा 75वा वाढदिवस या मैदानामध्ये साजरा होतोय, सर्जेराव गुलाबराव पाटील ढमढेरे उपस्थित. स्वागत. कोकणगावचे सन्मान्य कैलासजी वायकर, कोकणगावचे डॉक्टर संदीपजी जोंधळे आणि कोकणगावचे सन्मान्य बाबासाहेबजी बडे या अतिथींची उपस्थिती आपलं स्वागत. तर कोठे खुर्द नगरीचे उपसरपंच सन्मान्य दगडूशेठ लक्ष्मणराव ढोकरे यांच्याकडून 1100 रुपयाचं देणगी या स्पर्धेसाठी प्राप्त होते. आपलं मनापासून धन्यवाद. सन्मान्य शांताराम शेठ गाडेकर चेअरमन सावता महाराज पतसंस्था आणि मथुशेठ गाडेकर संचालक सावता महाराज पतसंस्था निश्चित जनाशेठच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे हे मान्यवर आहेत. आवर्जून इथे उपस्थित आहेत. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक कैलासजी वायकर कोकणगाव, डॉक्टर संदीपजी जोंधळे सर कोकणगाव आणि बाबासाहेबजी बडे कोकणगाव हे अतिथी उपस्थित आहेत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. स्वप्नीलची खेळी संपुष्टात आली आहे. साहिलने बाउंड्री लाईन वरती एक अप्रतिम झेल टिपला गेलाय. स्वप्नील जगतापला माघारी परतावं लागणार आहे. न्यू बॅटर सुमित भंडारी, अनुभवाचा खजिना, संघाचा कणा कर्णधार सुमित भंडारी मैदानाचा ताबा घेतोय. बघूया सुमित भंडारी आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. कर्जुले हऱ्या संघाचा अष्टपैलू खेळाडू मधुर धुळे गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे. कर्जुले हरिया संघातून खेळत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर विध्वंसक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा मधुर धुळे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. न्यू बॅटर सुमित भंडारी नॉन स्ट्राइक वरती उभा असणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे मधुर धुळे. स्ट्राइक हँड वरती अज्जू व्यापारी. सुरेख प्रकारचा चेंडू आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही.
अप्रतिम गोलंदाजी निश्चित रूपाने जी म्हणावी लागणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी निश्चित रूपाने जी केली गेली आहे. गोलंदाजी मार्गावर मधुर धुळे तयार आहे. आज मैदानावर शेखरवरती प्रेम करणारे सर्वजण उपस्थित आहेत. आज मैदानावरती जनार्दन मदन वडील यांच्यावरती प्रेम करणारे सर्वजण उपस्थित आहेत. अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान व्हावा ही जनार्दन मदन वडील यांची अपेक्षा आहे. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजतात. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान स्वतः करतायत. महाराष्ट्रामध्ये अशी स्पर्धाच नसेल जिथे येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान केला जातो, परंतु ही स्पर्धा जनार्दन मदन पाटील आहेर यांची आहे. इथे आलेल्या प्रत्येकाचा सन्मान केला जातो आहे. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. ही इट्स अ फेअर डिलिव्हरी. निश्चित रूपानं सुरेख प्रकारचा चेंडू हाताळला गेलाय. मधुर धुळे सुरेख प्रकारचा चेंडू टाकतोय. स्क्वेअर साठीचा थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. चौथ्या षटकाला जो प्रारंभ झालाय, पहिला चेंडू सुरेख प्रकारे हाताळला गेलाय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळतोय मधुर धुळे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा मधुर तयार आहे. अज्जू व्यापारी बॉलने घेतले आकाशाचे वेध. वातावरण झिंगाट करून टाकणारा बुंगाट फटका आलाय. खणखणीत षटकार आलाय. षटकाराच्या मध्ये धावफलक पुढे सरसावणार आहे. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 29 या आकड्यावरती. धन्यवाद. खर तर या परिसरामध्ये जनाशेठ एक सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून आपल्याला परिचित आहे आणि जनाशेठ यांच्या समवेत ज्यांनी या पठार भागाचं क्रिकेट समृद्ध केलं, सन्माननीय संभाजी शेठ पवार, नंदू शेठ पवार आणि संदीप शेठ पवार या जुन्या जाणत्या खेळाडूंना आपण सगळेजण ओळखतोय. परंतु या खेळाडूंना घडवणारे त्यांचे पिताश्री इथे उपस्थित आहेत. मी संभाजी शेठ, नंदू शेठ आणि संदीप शेठ पवार यांच्या पिताश्रींना विनंती करतो, आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. तर आज इथे संभाजी शेठ, नंदू शेठ, संदीप शेठ यांचे पिताश्री आहेत. परंतु ज्या वेळेस हे मुलं खेळत होती त्यावेळेस त्यांचे आजोबा सुद्धा इथे मॅच बघायला उपस्थित असायचे. 3 पिढ्या क्रिकेटशी संबंधित आहेत आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे हे सगळे क्रीडा रसिक. आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. महसूल सेवक बोटा सन्मान्य मिथुनजी खोंडे, आंबेदुमालाचे ऋषिकेश दादा ढेरंगे, बोटावरून सन्मान्य ठुबे साहेब आणि खास मॅच बघण्यासाठी आळेफाटा येथून किरण शेठ वाघुले, माऊली ब्रिक्स आळेफाटा या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. दोन्ही पंच चर्चा करतायत. निर्णय थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. धन्यवाद. एक महत्वाचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. खर तर जनसेवेचं व्रत हातात घेऊन संपूर्ण संगमनेर तालुक्याचा कायापालट करण्याची मनीषा ज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि या भरभरून मतपेटीच्या माध्यमातून आपण सर्वांनी ज्यांना आशीर्वाद दिला, आपल्या तालुक्याचे कार्यकुशल, कार्यतत्पर, कार्यसम्राट, विद्यमान युवा आमदार अमोलदादा खताळ पाटील यांच्या सौभाग्यवती. असं म्हणतात की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज वुमन. आणि घरातूनच आमदार साहेबांना निश्चित सातत्यानं सहकार्य करत त्यांना समाजाच्या सेवेसाठी उद्युक्त करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती नीलमताई अमोलदादा खताळ पाटील इथे उपस्थित आहेत. ताईंचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. कोणतीही राजकीय कोणताही वारसा नसताना एक शेतकऱ्याची कन्या आज अमोलदादांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि त्यामुळेच अमोलदादा संपूर्ण संगमनेर तालुक्याला या ठिकाणी कायापालट करण्यासाठी विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करण्यासाठी अमोलदादा या ठिकाणी समाजसेवेचे व्रत हाती घेत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती नीलमताई अमोलदादा खताळ पाटील इथे उपस्थित आहेत. ताईंचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपल्या शेजारील गावच्या भोतझरी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती शिल्पाताई निलेश पोखरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. मी सरपंच शिल्पाताईंना विनंती करतो, आमदार नीलमताईंचा सन्मान आपण करायचा आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सिंहासनावरती आरूढ असलेले सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनाशेठ आहेर देखील इथे उपस्थित आहेत.
या सत्कार प्रसंगी कुठलाही बडेजाव नाही, साधी राहणी, उच्च विचारसरणी, आमदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणाऱ्या नीलमताई आज आपल्या समवेत आहेत. आपण घरातून निघालो तर 10 वेळा आपल्याला विचारलं जातं कुठे चाललात, कधी येणार. आणि अमोल दादा सातत्यानं जनसेवेत अग्रेसर आहेत. खर तर पत्नीची भूमिका कधी महत्वाची असते आणि आपल्याला जरी आमदार अमोलदादा दिसत असतील तरी पाठीमाग किती जबाबदाऱ्यांचं ओझं नीलमताईंना पेलावं लागत असेल हे फक्त त्यांना माहित आहे. आज त्यांचं कार्य देखील त्यामुळे महान बनतं. ताई आवर्जून आपल्या समवेत उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर सन्मान्य कपिलदादा पवार साहेब सुद्धा आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थित आहेत. खर तर जना शेठ यांनी जोडलेली ही सगळी माणसं आहेत. जना शेठ यांचा स्वभाव मुळातच प्रेमळ, मनमिळावू आणि लहान मोठ्यांपासून सर्वांना समान न्याय देणारे जना शेठ. त्यांनी असंख्य असा मोठा मित्रपरिवार जमा केलेला आहे. पठार भागच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर पलीकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मला त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. आणि असे जना शेठ आज आपल्या सर्वांसाठी एक स्पर्धा आणि त्याचबरोबर 29 धावा. अभिमन्यू पाटील शेळके युवा नेते अकोले उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत जो मोठा मित्रपरिवार आलेला आहे त्या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. बनवल्या गेल्यात 29 धावा. 5व्या षटकाला प्रारंभ होणार आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीण गावडे गोलंदाजी मार्कवर जो सज्ज असणार आहे. यांच्यासाठी नेहमी एक वाक्य बोलतो, ज्याची बॅटिंग आणि बॉलिंग सर्वांना आवडे असा प्रवीण गावडे गोलंदाजी मार्कवर जो सज्ज असणार आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल कृपया वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. आपल्याला फायनल देखील आजच खेळवायची आहे त्यामुळे वेळ वाचवा. आलेल्या सर्व तमाम क्रीडरसिकांच्या वतीने आपणास विनंती असेल कृपया वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीण गावडे जो तयार असणार आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीण गावडे तयार असणार आहे. यानंतर आपण ऐकूयात अजित देशमुख सरांचा आवाज. धन्यवाद. वैयक्तिक पहिलं सांघिक तब्बल 5वं षटक हाताळण्यासाठी प्रवीण गावडे गोलंदाजी मार्गावर सज्ज झालेत. पहिला चेंडू लाजवाब आहे मात्र त्यावरती सुमित भंडारी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झालाय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, टिपलाय सुंदर झेल, संपलाय सुमित भंडारी यांचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. सुरेश यांच्या माध्यमातून एक लाजवाब अप्रतिम दर्जेदार झेल बाउंड्री लाईन वरती घेतला गेला. तदनंतर जर बघितलं तर संघाला धक्का क्रमांक 5वा बसलाय सुमित भंडारी यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर बंटी जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कशा प्रकारची कामगिरी असेल. स्वर्गवासी शेखर शेळके चषक 2026चा थरार जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं मैदानावरती येत आहेत. मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. धावफलक जर बघितलं तर धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते तब्बल 29 या आकड्यावरती 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज प्रवीण गावडे यांच्या माध्यमातून नक्कीच आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आपण बघितली. त्याचबरोबर गेले 5 चेंडू आपण जर मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर एकही धाव आलेली नाही आहे. कुठल्याही प्रकारची धाव गेल्या 5 चेंडूवरती आलेली नाहीये. मैदान पूर्णपणे शांत दिसतंय. त्याचबरोबर 2 विकेट देखील मागच्या 5 चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. षटक क्रमांक 5 प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल की स्पीडअप करायचंय. आपल्याला वेळ वाचवणं खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतोय, कलेक्शन करतोय. तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा चित्तेच्या चपळाईने ज्या नक्कीच पळून पूर्ण केल्या गेल्यात. धाव संख्येत 2 ने होणारी वाढ आपण बघितली. 31 या आकड्यावरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 31. लॉस ऑफ 5 विकेट. 5
मोठे खेळाडू जे नक्कीच पॅव्हलियन मध्ये परतले गेलेत. यावेळेस जर बघितलं तर धावपलकावरती 31 धाव आहे. स्वर्गवासी शेखर शेळके यांच्या माध्यमात यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली गेली. आमचे मार्गदर्शक सन्माननीय जनार्दन मतरबा आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि धन्यवाद. नियोजन आपण बघितलंय. धन्यवाद. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दानशूर दाते या स्पर्धेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. जना शेठ यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि बोटा गावचे माजी सरपंच सन्मान्य विकास शेठ शेळके यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त होते. आम्ही सरपंच विकास शेठ शेळके यांचं जना शेठ आहेर आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. दरम्यानच्या काळात एक चौकार जो नक्कीच येताना बघायला मिळालाय. धावपलक जर बघितलं तर 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 36 रन्स ऑन स्कोअर कार्ड. 36 धावा आहे. षटक क्रमांक 5 व प्रवीण गावडे यांच्या माध्यमातून सुरू आहे. काहीस शांत गतीनं पुढे जात असलेलं धावपलक, काहीस संत गतीनं पुढे जात असलेलं धावपलक. यावेळेस जर बघितलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. प्रवीण गावडे गोलंदाज दमदार कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. हंपी खालचा गारगाव पंचक्रोशीतील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. संपूर्ण पठार भागच नाही तर संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष या स्पर्धेवरती लागलं गेलं की जनादादांनी स्पर्धा भरवली आहे. किती गर्दी होणार, किती पब्लिक येणार ही चर्चा नक्की संपूर्ण पठार भागावरती संपूर्ण संगमनेर तालुक्यात बघायला मिळते. दादांसाठी एवढंच म्हणेल, वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथे अट्टल आहे. वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथे अट्टल आहे. सत्तेचे गजर किती असू द्या साहेब, तुम्हीच आमचे विठ्ठल आहे, तुम्हीच आमचे विठ्ठल आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात जर बघितलं तर एक सिंगल पळून पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले गेले. षटक क्रमांक 5 व संपलं गेलंय. समाप्ती झाली आहे 5 षटकांची. धावफलक जर बघितलं तर 38 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. धन्यवाद. धन्यवाद. घारगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सुनीलराव दत्तात्रय आहेर यांच्याकडून 2,100 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपलं मनापासून धन्यवाद. संत कबीरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की चिडिया चोच भर ले गई घटे ना नदी के नीर, दान दिए धन ना घटे कहे गए दास कबीर. दान दिल्यानं कधीच तुमच्या धनाची कमतरता होत नसते, उलट ते वाढत असतं. आणि त्यामुळं चांगल्या कामासाठी सत्पात्री आपण दान दिलं पाहिजे. इथे बक्षीस देणाऱ्या, देणगी देणाऱ्या सर्व देणगीदात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. गोलंदाजी मार्गावर 6वं षटक हातात येण्यासाठी संदीप गावडे जो नक्की सज्ज होताना बघायला मिळालाय. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक जे नक्कीच ठरणार आहे. एक महत्वपूर्ण लढत आहे, एक तुल्यबळ लढत आहे. हाणामारीची लढत जे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाज संदीप गावडे वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक हातात येण्यासाठी जो नक्की सज्ज झाला गेलाय. कामगिरी कशी असेल? धावफलक जर बघितलं तर पहिले 5 षटक तब्बल 38 धावा बनवल्यात. धावा कमी ठरणार का, जास्त ठरणार का, येणारी वेळ, येणारा काळ जे नक्की सांगून जाणार आहे. शेवटचं षटक गोलंदाज संदीप गावडे जो सज्ज आहे. लाजवाब चेंडू आहे. अचूक टप्प्यावरती यॉर्क स्वरूपाचा चेंडू टाकला गेलाय. थेट शरीरावरती जाऊन आदळलाय. तदनंतर जर बघितलं तर एक वेगवान तेज तरार सिंगल लेग बाईच्या स्वरूपाची पळून पूर्ण केली गेली आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि तदनंतर जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची एक धाव जी नक्कीच पळून पूर्ण केली गेली आहे. 39 वरती संघाचं धावफलक पोहोचलं गेले. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. 39 धाव धावफलकावरती. फायनलचा दिवस याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटच्या दिवशी नक्कीच प्रेक्षकांची मांदियाळी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. भरपूर प्रेक्षक मैदानावरती येताना बघायला मिळत आहेत. अगदी आंबे खालचा ग्राउंड आज मात्र क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार. यावेळी जर बघितलं तर फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली मधुर पोहोचला, टिपला एक सोपा झेल आणि तदनंतर जर बघितलं तर फलंदाजाला या ठिकाणी बाधवावं लागेल. एक विकेट आली आहे. न्यू बॅटर शोएब जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
बघा संघ काहीसा अडचणीत सापडलाय. संघासाठी विघ्नहर्ता ठरायचंय, संघासाठी संकटमोचक ठरायचंय. मात्र त्यासाठी शेवटचे चेंडू राहिले ते मात्र चार चेंडू बाकी आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आहे. या आधीच्या सामन्यात आपण जर बघितलं तर अझर पटेलनं शेवटच्या काही चेंडूवरती षटकार लगावले होते. तशा प्रकारची कामगिरी ही नक्कीच केली जाणार का? धन्यवाद. सन्मान्य खंडूशेठ जाधव आणि सन्मान्य संतोषेठ लोढा या दोन्ही अतिथींना विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये, अतिथी कक्षामध्ये या. संतोषेठ लोढा आणि खंडूशेठ जाधव या दोघांनी समालोचक नरेश ढोमे, समालोचक मनोज बेल्लेकर आणि समालोचक प्रवीण गायकवाड यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि ते बक्षीस त्यांच्याच शुभ हस्ते समालोचकांना प्रदान होणार आहे. यावर जमिनीला समांतर असा फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी धन्यवाद. प्रेक्षक आहे, लहान मुलगा, निळं शर्ट निळी पॅन्ट, बाहेरून जा, बाहेरून. सगळ्या प्रेक्षक लहान मुलांना विनंती आहे किंवा सगळ्या प्रेक्षकांना विनंती, कोणीही मैदानामध्ये येऊ नका. 40 धावा धावपलकावरती गोलंदाज संदीप. यावेळेस नक्कीच लाजवाब चेंडू, वेगवान तेज तरार गती, गतीच्या घोड्यावर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रित टप्पा आणि त्यानंतर जर बघितलं तर धाव बाद झालाय फलंदाज. चाळीस धाव फलकावरती आणि तदनंतर जर बघितलं तर रनआउट होऊन शोएब जो बाद झालाय. न्यू बॅटर मेहबूब जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाज संदीपचं पुरेपूर कौतुक करावं लागणार आहे. मात्र त्याहूनही जास्त कौतुक आपल्या अनिकेत रोडेचं करावं लागणार आहे, कारण षटक क्रमांक 3 त्यानं हाताळलं. त्या षटकात त्यानं मात्र 1 धाव खर्च केली आणि 3 फलंदाजांना पेहवेल्यांचा रस्ता दाखवून दिला. अनिकेत रोडे दाखवून देतोय की मी आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये का खेळतोय. यावेळेस जर बघितलं तर हा चेंडू देखील लाजवाब आहे, निर्धाव आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. अचूक टप्पा, अचूक वेग आणि तदनंतर जर बघितलं तर उर्वरित कामगिरी यष्टांच्या पाठीमागे स्वप्नील यांच्या माध्यमातून केली जाते. अद्याप या षटकात खर्च केल्यात त्या मात्र 2 धावा आणि मी सांगतो हे षटक शेवटचं आहे. शेवटचं षटक नेहमीच हाणामारीचं ठरतं. मात्र त्या हाणामारीच्या षटकात कामगिरी संदीप गावडे चोख बजावत होता. मात्र त्यावरती चढवलं गेलंय मोठं आक्रमण, मोठा हल्ला, मजबूत बल्ला, आलाय दमदार षटकार. बघा त्याचबरोबर आपण जर बघितलं तर षटक संपलंय. 46 धावा बनवल्यात. 47 धावांचं आव्हान विजयासाठी ठेवलं गेलंय. 36 चेंडू 47 धावा विजयासाठी बनवायच्यात. देवा उद्योग समूह कर्जुले हरिया, सन्मान्य सोमनाथ शेठ बारवे यांच्या मालकीचा हा संघ आहे. धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं आपले सर्वांचे सहकारी सन्मान्य इरफान भाई शेख यांचे लाडके भाचे, म्हणजे आमच्या सगळ्यांचेच भाचे, सन्मान्य तोहिदभाई हवालदार नाशिक वरून पाहुणे इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा यशस्वीपणे पुढे जाते. अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक वातावरणामध्ये प्रत्येक सामना रंगतोय. जनाशेठ आहेर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा 22 वर्ष पूर्ण करतोय. खर तर एखादी स्पर्धा 22 वर्ष किंवा एखादा उपक्रम 22 वर्ष सलगपणे उभा करणं हे निश्चित कठीण आहे, परंतु जनाशेठ यांनी हा उपक्रम प्रयत्नपूर्वक यशस्वी केलेला आहे. अनेक अडचणी आल्या, मात्र क्रिकेट प्रेमींची निराशा त्यांनी होऊ दिली नाही. गेल्या वर्षी जनाशेठ आजारी होते आणि त्यामुळं 1 वर्षाचा खंड पडला असेल तरी यावर्षी पुन्हा एकदा जोमानं, अधिक जोमानं या स्पर्धेचं आयोजन जनाशेठ यांनी आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. स्पर्धेचा शुभारंभ आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या तालुक्याचे विकासाचे शिल्पकार, तालुक्याला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे कार्यकुशल नेतृत्व आमदार अमोलदादा खताळ पाटील यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. आणि आज आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेबांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती नीलमताई अमोलदादा खताळ पाटील इथे उपस्थित आहेत. ताईंचं आम्ही स्वागत करतो आणि ताईंना या ठिकाणी विनंती करतो आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि प्रेक्षकांचं देखील कौतुक करा. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे क्रिकेट क्लब घारगाव आज या ठिकाणी स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक 2026
भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित आपल्या पठारगावचं भूषण जनार्दन आहेर भाऊ गेल्या 26 वर्षापासून 22 वर्षापासून या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहे. आणि ह्या वर्षी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला. आणि आज शेवटचा दिवस या ठिकाणी मला येण्याचा आणि भेट देण्याचा योग भेटला, त्याबद्दल खरं तर जनाभाऊंचं मनापासून आभार मानते. आणि क्रिकेट कसं असावं जे आपण आतापर्यंत आपल्या टीव्हीवर बघतो, आपले जी भारतीय टीम आहे प्रत्येकाला अपेक्षा असती की आपली जी टीम आहे जिथं खेळत आहे आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी खेळत असताना प्रत्येकाला वाटतं तिथे जाऊन बघावं, पण ते शक्य होत नाही. पण आपल्यातलेच कुठं आपले क्रिकेटर इथे जर खेळताय आणि आपण भरपूर त्यांना प्रतिसाद देतोय आणि इथे ज्याप्रमाणे इथे भव्य हे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवली जाते, तर मी म्हणते आपण जे काही आपले भारतीय खेळाडू आहे तिथे जाणं तर शक्य नाही, पण त्याच्यापेक्षा खूप सुखद आनंद इथे घेण्यासारखा आहे. आणि तुमचं खरंच पूर्ण पठार भागाचं कौतुक करावं वाटतं. क्रिकेट सामना असो नाहीतर कुठलाही कार्यक्रम असतो, पठारातला कुठलाही कार्यक्रम खरंच खूप छान असतो. तुमचा हा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि खरं तर इथे सगळ्याच टीम उपस्थित आहे, ह्या सगळ्या टीमलाही शुभेच्छा. पण थोडीशी उणीव भासते की आपल्या सगळ्यांमध्ये आज शेखर नाहीये. ही शेखरची फार मोठी उणीव भासते. पण कुठेतरी हे शेखर नसल्याने सुद्धा आज आपण सगळे आपले हे खेळाडू पुढे जात आहे. शेखरचा जो काय इच्छा आहे, शेखरचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या ह्या साकूर पठार भागावर होतंय. तर आज खंत खूप वाटते आपल्यातला एक चांगला खेळाडू इथे नाही. तो खेळाडू इतका चांगला खेळत असताना त्याची ते खेळण्यातून आपल्या भारतीय संघात सुद्धा निवड झाली असती. पण अशाच शेखरच्या पावलावर सगळ्यांनी आपले जे काही खेळाडू आज इथे उपस्थित आहे यातले सर्व खेळाडूंनी त्याचा वारसा पुढे चालवावा आणि आपल्यातलाही एक चांगला खेळाडू, एक म्हणा सगळे चांगले खेळाडू बनून आज आपल्या भारतीय टीम मध्ये सिलेक्शन व्हावं असंही आम्हाला अभिमान वाटेल. आणि त्याच्याही पलीकडं भाऊ आज इथे जो काय क्रिकेटचा सामना, म्हणजे मी तर म्हणते आपले जे मुलं पुढच्या पिढीचे आपल्याकडनं अपेक्षा करता की आपला भारतीय संघ इथे खेळायला आहे, पप्पा मम्मी आम्हाला इथे घेऊन जा. पण मी म्हणते आपल्या तालुक्यात ज्या स्पर्धा क्रिकेटच्या होतात अशा ह्या स्पर्धा आपल्या मुलांना इथंच दाखवणं उचित आहे की जेणेकरून आपले मुलं सुद्धा पुढची पिढी यातून घडणार आहे. तर असेच तुमचे कार्यक्रम चालू राहू द्या. आणि आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षकही उपस्थित आहे. कुठलाही सामना घ्यायचा म्हटलं की फक्त आयोजक नियोजक आणि जे खेळाडू आहेत ते चालत नाही, प्रेक्षकांशिवाय मज्जा नाही. आज उत्स्फूर्त करण्यासाठी सुद्धा एक प्रेक्षकांची फार गरज असते. तर आज इथे पठार भागावर खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा इथे सर्व प्रेक्षक जमा झालेले आहे. ह्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आणि मनापासून आभार मानते. आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर यांनी गेला सामना सुरू झाल्यापासून प्रत्येकाने भेट दिली आणि आजही उपस्थित सर्वच मान्यवर त्यांचेही मनापासून आभार मानते. तुम्ही या सामन्याला भेट दिली, त्याचप्रमाणे जे काय बक्षीस दाते आहे त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि सामना चालू झाल्यापासून छोट्यातली छोटी मदत प्रत्येक जण करतंय त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि त्याचप्रमाणे भाऊ तुमचं कार्य एवढं महान आहे तर तुमच्या कार्याला सुद्धा सलाम देते. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांचं सहकार्य तर नेहमीच राहील, पण एक बहीण म्हणून माझंही तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील. असेच कार्यक्रम घेत राहा, आपल्या पठार भागाला असंच उत्स्फूर्त करा जी की जेणेकरून आपली ही तरुण पिढी आहे ती योग्य दिशेला जाईल आणि योग्य वाटेवर जाईल याचा सार्थ अभिमान आहे. आणि या आपल्या शेखरला मी विनम्र अभिवादन करते. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल
भाऊंचं मनापासून आभार मानते आणि सर्वच टीमचे जे खेळाडू आहे त्यांना माझ्याकडून आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय. ताईंना मनापासून ठिकाणी धन्यवाद देईल. आणि त्यांना विनंती राहील आपण स्वर्गीय शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करतो. जिल्हाध्यक्ष आदरणीय कपिलभाऊ पवार दादांना विनंती राहील आपण स्वर्गीय शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करायचे अशी विनंती राहणार आहे. काकांना विनंती, काका या, सर्वच या. मॅच एका बाजूला निश्चितप्रमाणे चालू आहे. आदरणीय आमचे मंगेशरावजी सावंत अर्थात आमचे धनाशेठ यांचे दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खास मुंबईवरून दाजी उपस्थित आहेत. तर आमच्या ताईंना कसं काय तुम्ही केलं राजी आणि स्पर्धेला आलेत आमचे लाडके दाजी, तर विनंती राहील आपणही या ठिकाणी यावं अशी विनंती राहणार आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स नरेश ढोमे सर. थँक्यू. धन्यवाद. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळातावर ठेचून मारू गणिमांचा हा गाला रे, क्रिकेटचे निशाणा मी अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकलेला, निर्धाव जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9. देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर विरुद्ध शिवसागर लिजेंड मंगलमूर्ती 11 बेल्ले या दोन तगड्या संघांमध्ये एक तगडी झुंज बघायला मिळणार आहे. 47 धावा विजयासाठी मात्र आव्हान आहे ते देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर या संघासमोर. पहिलं षटक संपलेले 9 धावा. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय समीर शेठ गाडगे साहेब उपस्थित आहेत. त्याबरोबर निलेशजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या सगळ्या मित्रपरिवाराचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि सगळ्या मान्यवरांना विनंती केली आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. ओटू कॉम्बॉक्स आदरणीय नरेश ढोबे सर. षटक दुसरा सुरू होणारे अजूब बेपारी, एक अष्टपैलू गुणवत्ता असलेला हा खेळाडू गेले अनेक वर्ष त्याच्या बॉल मधून धावा रोखतोय, त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पाडतोय. समोर फलंदाज आहे स्वप्नील. सुंदर फटका फ्लिक केला, मनगटाची जादू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक दिमागदार टायमिंग परफेक्ट आणि स्वप्नील डायरेक्ट. धावा 6. षटकार इथे मिळतोय. धावफलकावरती 15 धावांची नोंद आहे. स्वप्नील भालेराव, काय सुंदर फटका खेळला तुम्ही बघा. बनगटाची जादू काय असते, टायमिंग किती सुंदर आहे स्वप्नील भालेराव कडून. स्ट्राईक एंडला स्वप्नील उजव्या हाता. हो, खराब चेंडू होता इथे. खरपूस समाचार, बॅट मधून आवाज आला गोड. स्वप्नीलच्या फटक्याला नाही तोड. षटकार बिनजोड. 6 धावा. या ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय आमचे सावंतदाजी यांचा सन्मान संपन्न केला. मी संतोष लोढा यांना विनंती करेन आपण सावंतदाजींना सन्मानित करावं अशी आपणास विनंती असणार आहे. आदरणीय मोहम्मदभाई सय्यद यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. गेली 21 वर्ष आणि 22व्या वर्षात त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद आहे, त्यांचं मनापासून कौतुक करेल. थँक्यू व्हेरी मच. जाऊया परत कॉम्बॉक्स मध्ये नरेश ढोबे सर यांच्याकडे. 21 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. तर पहिल्या 2 बॉलवरच 2 षटकार उत्तुंग ठोकलेले आहेत ते स्वप्नील भालेरावनं. एक फलंदाज बाद झालेला आहे. मधुर धुळे आज शून्यावरती परतला. मोठा धक्का होता, मात्र त्या धक्क्यातून सावरण्याचं काम स्वप्नील भालेरावनं केलेलं आहे. या अगोदर 2 चौकार संजयने ठोकलेले आहेत आणि दोन्ही बाजूने आता आक्रमण सुरू झालेले आहे. 47 धावा, धावांचा डोंगर मोठा नाहीये, मात्र फलंदाज उंच फटका, ताकदवान फटका. टायमिंग थोडस खराब आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न होईल. 2 धावा स्वप्नील भालेरावला इथे मिळतील. फलकावरती धावांची संख्या पुढे 23 धावा. फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस मैदानामध्ये. क्वालिफायर मॅच सुरू आहे. इथे डू ऑर डाय. इथे जिंकलात तर तुम्ही पुढच्या फायनल खेळू शकाल, पराभूत झाला तर तिसरा क्रमांक निश्चित आहे. वंडरफुल. परत एकदा उंच आकाशामध्ये सुमित भंडारी डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. वंडरफुल कॅच. स्वप्नील भालेराव होईल बाद. मोठा धक्का असेल इथे कर्जुले हरेश्वर संघाला. 23 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. प्रवीण गावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वरचा शिवसागर लिजेंड मंगलमूर्ती 11 बेला. लक्ष कमी असेल तरी सुद्धा हा संघ बर्फाचा गोळा नाही, लेचा पेचा तर मुळीच नाही.
तो सुद्धा कणखर संघ आहे. आजपर्यंत त्यांचे मॅचेस आपण पाहिलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले, त्याच्यानंतर त्याने ओळीने सामने जिंकलेले. दुसरा सामना जिंकला, तिसरा सामना जिंकला, चौथा सामना जिंकला आणि आता ते पुन्हा एकदा इथे दाखल झालेले आहेत. ते सेमी फायनल मध्ये अर्थात क्वालिफायर सेकंड मध्ये. आपल्या या स्वर्गीय शेखर शेळके चषकासाठी 1,000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून जमा झाली, आदरणीय आमचे मेहमूद पीर मोहम्मद सय्यद साहेब, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल, त्यांचं मनापासून कौतुक करेन. स्पर्धेच्या निमित्ताने यहोदूत आदरणीय विलासजी डावकर साहेब उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. ओटो कॉम्बॉक्स. फलकावरती धावांची संख्या 23, मात्र 24 पाहिजेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता उजव्याच्या बाहेर, लोअर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये तर ढकललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा प्रवीण गावडेला इथे प्राप्त होतील आणि फलकावरती लेग पाहिजे. धावा बाईज असू, लेग बाईज असू द्या, त्या निश्चित महत्वाच्या आहेत. धावा आणि पैसा या दोन गोष्टी अशा आहेत की माणसाला किती जरी मिळालं तरी तो माणूस नाही म्हणत नाही. धावा कशा आल्या तरी चांगला आहे, पैसा मात्र चांगल्या मार्गानेच येऊ द्या. वाम मार्गाला जाऊ नका, वाम मार्गाने पैसा मिळवू नका. यस, उजव्या बाहेरचा चेंडू आहे, निर्धाव षटक संपला. अज्जू बेपारीचं फलकावरती धावा 25. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटक उर्वरित शिल्लक आहे आणि विजयासाठी अजून मात्र 22 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेनं पहिलं दमदार पाऊल टाकलेलं आहे देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर संघानं. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय महात्मा गांधी दंडपती समितीचे अध्यक्ष आणि माजी मंडल अधिकारी आदरणीय दादा पाटील आहेर या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं मनापासून स्वागत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आदरणीय अंबी खालसाचे माजी विद्यमान सरपंच आदरणीय बाळासाहेब डोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर आमचे कहाणी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांना विनंती केली, आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशा आपणास विनंती असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. कॉम्बॉक्स. 25 धावा सुमित भंडारी. एक गोलंदाजीची थग काय असते हे सांगितलेलं आहे. मागच्या 18 वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा हा गोलंदाज आहे सुमित भंडारे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, धावा मिळणार नाही, कुठलाही अडथळा नाही फलंदाजाचा. फलकावरती धावा 25. सुमित भंडारी अनेक वेळा मी बघतो की सुमित भंडारे पूर्वी राऊंड विकेट टाकायचा, आता तो ओव्हर द विकेट सुद्धा टाकायला आलेला आहे. आणि विशेष म्हणजे या गोलंदाजाची जशी गोलंदाज म्हणजे पहिल्यांदा माऊली शेठ खंडागळे प्रतिष्ठानमध्ये तो भरपूर प्रोफेशनल क्रिकेट खेळला, त्यानंतर विखे आळे संघामधून भरपूर क्रिकेट तो खेळला आणि आता स्वतःच्या गावच्या संघाकडून म्हणजे जिथून सुरुवात केली होती सुमित भंडारीनं सुरुवातीला गावाच्या संघातून, तिथेच तो आज परत एकदा येतोय आणि आपल्या गावच्या टीमला एक मोठा नावलौकिक मिळवून देतोय. फलकावरती धावांची संख्या 26. एका धावेची वाढ होते. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आपल्या सावता मारा पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय शांताराम शेठ नाथा गाडेकर साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठी मदत होताना पाहायला मिळाली. मी ज्या वेळेस नरेश सर या परिसरामध्ये लग्न सोहळ्यासाठी येतो ना, तर आमच्या सावता मारा पतसंस्थेच्या वतीने नेहमी कन्यादान असतं, एक बंद पाकिट असतं आणि हे दान करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जातं ते आदरणीय आमचे शांताराम शेठ नाथा गाडेकर चेअरमन सावता मारा पतसंस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय जनार्दन शेठ आहेर पाटील यांचे खंदे समर्थक मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर आदरणीय आमचे किसन दादा गाडेकर लक्ष्मी पेडा सेंटर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष शांताराम शेठ नाथा गाडेकर साहेब चेअरमन साहेबांच्या माध्यमातून आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. मी चेअरमन साहेबांना मनापासून धन्यवाद देईल. असंच प्रेम क्रिकेटवरती आणि आमच्या जनार्दन शेठ आहेर पाटील यांच्या डोक्यावरती असाच प्रेमाचा ठेवा, एवढीच विनंती. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. आग ओकणारी गोलंदाजी आहे, मात्र समोरून गवत पेटवणारी फलंदाजी आहे. गवताला आग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय प्रवीण गावडेनं. फलकावरती धावा 31 आहेत. विजयासाठी मात्र 16 धावा दूर फायनल पासून देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर. कसा रोखणार आहे सुमित भंडारे. ओहो, वॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये टिपला आणि झेल टिपला जाईल. प्रवीण गावडे बाद. मोठा धक्का, मोठा हादरा. सुमित भंडारीचं यश. फलकावरती धावा 31. फलंदाज बाद झाले 3.
सुमित भंडारीची गोलंदाजी बहरते. या अगोदर एक चौकात ठोकला होता. प्रवीण गावडेनं पुढचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला. आखूड टप्प्याचा त्याला पंच करण्याचा प्रयत्न केला आणि डीप कव्हर पॉइंट वरती शानदार झेल टिपला गेला. अनिकेत रोडे नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं अनिकेत रोडेनं. थोडासा उशिराने आलाय. 5व्या क्रमांकावरती अनिकेत रोडे. मागच्या मॅच मध्ये तो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. आता 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. खर तर संघाची स्ट्रॅटेजी असते ती. संघनायकाच्या डोक्यात काय विचार आहे तो त्यानुसार मॅच मध्ये आपलं नियोजन करत असतो, प्लॅन करत असतो. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलेला फलंदाज पुढच्या मॅच मध्ये, क्वालिफायर मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये 5व्या क्रमांकावरती येतोय. आणि विशेष म्हणजे आज संजयने सुद्धा बढती मिळाली. संजयला त्यानं 2 चौका ठोकले, तो अजून नाबाद आहे. प्रवीण गावडे 4थ्या क्रमांकावरती आला, 4 धावा काढून तो बाद झाला. मधुर धुळे आज अपयशी ठरलाय. स्वप्नील भालेराव सलामीलाच येत होता. पहिल्या मॅच पासून त्यानं 2 षटकार ठोकले. सुरुवात चांगली दिली त्यानं. आता अनिकेत रोडेला फिनिश करण्याची जबाबदारी आहे. स्लोवर 1 चेंडू पुल केलाय. चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत रोडेचा अत्यंत दिमागदार फटका. धावा मिळतायत 6. थँक्यू. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने खास करून श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष खास करून या ठिकाणी आमचे तळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. थँक्यू. ओटो कॉम्बॉक्स. अनिकेत रोडेनं आल्याबरोबर षटकार ठोकून त्याची गुणवत्ता, त्याचा लौकिक इथे सादर केलेला आहे. आयकॉन खेळाडू आहे तो. खेड तालुक्यातला, खेड शहरातला खेळाडू आज मैदानामध्ये सुमित भंडारी समोर. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4 रन प्राप्त होतील आणि या चौकाराबरोबर विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचतायत. 41 धावा फलकावर. मात्र विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. 3 षटकांमध्ये देवा उद्योग समूह कर्जुले हरेश्वर संघाला 3 षटकांमध्ये 41 धावा फलकावरती लावलेल्या आहेत. सुमित भंडारीकडून अपेक्षा केल्या जात होत्या की धावा रोखेल तो. सुरुवात चांगली झाली होती, विकेटही त्याला मिळाली होती. मात्र अनिकेत रोडेने या षटकाचं समीकरण खराब करून टाकलेलं आहे. 1 षटकार 1 चौका ठोकून सामन्यामध्ये देखील सामन्याची हवा काढून घेतलेली आहे. मात्र अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. पाहिजे बेला संघ कसा प्रतिकार करतोय. शेवटच्या चेंडू पर्यंत लढणं, शेवटच्या श्वासापर्यंत लढणं हा योद्ध्याचा धर्म आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू पंच केला आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली. ड्रॉप होईल कॅच. संजयला जीवदान. 1 धाव मिळणार आहे. ज्यावेळेस मॅच अशी फसलेली असते ना, तिथे तुम्हाला कॅच सोडायला परवानगीच नसते. एखादा कॅच सोडला तरी सुद्धा तुमच्या समोर पराभवाचं अरिष्ट समोर येतं आणि ते दूर करायचं असेल तर अवघड कॅच सुद्धा सोपे बनवा. विकेट घ्या. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे सुसाट सुटलेला खेळाडू आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने विजयाच्या दिशेनं अनिकेत रोडेचा चेंडू सीमारेषेला चिरून पाडून 4 धावा. 46 धावा फलकावरती स्कोअर लेवल झालेला आहे आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. या ठिकाणी आदरणीय आपल्या संगमनेर तालुक्याचे दमदार युवा आमदार अमोलदादा खताळ यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या सौभाग्यवती आमच्या निलमदाई अमोल खताळ या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून सदिच्छा आणि शुभेच्छा भेट मिळाली. त्याबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देत त्यांचं